मला हे म्हणायचं आहे की तुम्ही मंडपात बी नाही आले मग तरी चालते, पण तुमचं त्या खिडकी खोलून काच खोलून बरं, काच खोलून जर ते हवा तो आवाज तुमच्या बिल्डिंग मध्ये जरी घुसला ना, तरी तुमच्या घरातला जो माणूस एकामेकावर राक्षसासारखा करत असाल, मारायला धावत असाल, त्याचं मन परिवर्तन होऊ शकते त्या आवाजानं. नाही रे, आपण मानवी जन्मात आलो, आपण मानवी जन्मात आलो, आपल्याला माणसासारखं जगावं लागेल आणि खरं अर्थानं ते काम होणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की. तुम्ही आलेले मंडळी मस्त शांत बसा, कीर्तन जास्त वेळ नाही आहे. एक जरी ओवी माझ्या अनुभवात आली, एक जरी शब्द माझ्या नशिबात किंवा माझ्या डोक्यात आला, माझं जीवन परिवर्तन होते. तो वाजव मनाची त्याची जीभच नाही चालत. गोपाल कृष्ण भगवान आहे का नाही? जे आहे जेवढं मिळते आपल्या नशिबानं तेवढं घ्यायचं, जेवढं मिळते तेवढं साठवून ठेवायचं आणि त्याच्यावरच आपली गाडी चालवायची आहे का नाही? हे साठवायचं काम आहे. जसा हा मोबाईल आहे, हा साठवते, हा साठवते, मग युट्यूब मध्ये टाकलं का तो मग त्याच्यात राहते. त्याच्यात राहिलं की कधीतरी मग घोडे महाराज पाहायचे असले तर मग एखादा अजून त्या दिवशीचं कीर्तन कसं होतं ते पाहण्याकरता अजून क्लिक केलं की अजून ते डबल येते, म्हणजे साठवल्यामुळे येते ना. तसंच या मस्तकात जर साठवलं आणि ते आठवण जरी मरता मरता केली, राग आल्यावर केली, तरी तुम्हाला असं वाटन त्या दिवशी असं सांगितलं होतं रे, असं सांगितलं नव्हतं, जमलं काम. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून चालायचं, म्हणून आनंद घ्यायचा. मीराबाई त्या नामात गुंग झाली, गजानन बाबा नामात दिवाने झाले, त्या प्रभूच्या नामात दिवाने झाले, त्या प्रभूच्या शक्तीले जाणलं, त्या ईश्वराच्या शक्तीले त्यानं जाणलं म्हणून मुगडे झाले. आम्ही जाणलं नाही म्हणून. तुम्हाला जर जाण व्हायला लागली समजून घ्या, तुमच्या डोळ्यात अश्रू येणार की देवा कसे हात दिले रे तुला, हे एवढा मोठा देह दिला, त्याला कसा चालवते, इथून अंदर घास टाकल्यावर त्याला तू कसा पचवते, त्याचं रक्त बनवते, त्यानं हाडाची मजबूती करते, त्यानं तू शरीराला मांस वाढवते, डोळ्यामध्ये तेज वाढवते, सगळ्या गोष्टी कशा वाढवते तू. इथून तर घास टाकला, पण प्रक्रिया कोणाची आहे रामभाऊ पचवण्याची? काय आहे ते? लागला जाण याचा, केला विचार याचा. कधी कधी विचार करा, गजानन बाबा उघडे का झाले, काहून असे असन बा? त्याले का कपडे नव्हते का? जैन धर्मात ते दिगंबर साधू आहे, ते का बरं कपडे घाल, कपडे नाही का त्यांना? आहे, पण त्यांनी स्वतःला दिवाना केलं त्या प्रभूशी. प्रभू सगळ्याचा एकच आहे, बुद्धाचाही प्रभू एकच आहे, रामाचाही एकच आहे, कृष्णाचाही एकच आहे, मोहम्मद पैगंबराचाही एकच आहे, कारण की तो एकच आहे. हे सगळे त्याचे लेकर होय, राम कृष्ण बुद्ध रहीम, हे सगळे तेरे नाम अनेक तू एक ये, हर देश में तू हर भेष में तू, हर देश में तू हर भेष में तू, हर खेल में मेल में तू ही तू. हर खेळात तो आहे, हो, तो हर देशात भी आहे, हर भेषात भी आहे. तेरे नाम अनेक, कोणी राम, कोणी कृष्ण, कोणी बुद्ध, कोणी येशू, कोणी अल्लाह, कोणी गॉड. नाम अनेक तू एकही आहे, आणि आम्ही ते एक एक नाव घेऊन पळालो. राम माझा, बुद्ध त्याचा, कृष्ण त्याचा, अल्लाह त्याचा, आणि तो म्हणते लेकरो तो मायेच होय रे. आणि देवालाही रड येत असन, अश्रूंना जर पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते. घरातही कळलं असतं तर, घरातही कळत नाही घर. एक बाई सकाळपासून उठते, सडा संभार्जन जिचे काम आहे, जे काही आहे नियमानं ते करते,
करत असताना ते थकून जाते. असा काळ तेव्हाचा होता. आताही आहे. आता एवढे मोठे घर साफ ठेवा लागते. सोपं आहे का त्या माईच्या मागं? ज्या घरातली ते बाई ते घर स्वच्छ ठेवून तिला माहित आहे ते घराचं किती करायला लागते. तर बाई जाऊ द्या हो, एक दिवस तुमच्या घरातली पहा, तुम्हाला त्या घरात यम नाचल्यावानी वाटणार. पण जिवंत राहते तो पण किंमत नाही आहे कोणाची. गोपाल कृष्ण भगवान. आजचं कीर्तन म्हणजे तुम्हाला शिकवण्याचं आहे, तुमच्याच घरचं आहे. गजानन बाबाला काय शिकवण्याची ताकद आहे मजाला आमची आहे का? गजानन बाबासाठी कीर्तन आहे का आजचं? त्याचे तर आम्ही दास आहे, त्यांचे तर आम्ही नौकर आहे, त्यांचे तर आम्ही पोस्टमन आहे. की आला थोडासा माल तुमच्याकडे वाटायला आलो, त्यांना सांगण्याचा अधिकार आमचा नाही. ते आमच्याकडून बोलून घेऊन राहिले, हा आमचा अधिकार आहे थोडासा, बस एवढंच भरपूर आहे. गोपाल कृष्ण भगवान. प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, दुनिया का राज है रे, दुनिया का राज है. हरि तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है. प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है. दुनिया का राज है रे, दुनिया का राज है, दुनिया का राज है रे, दुनिया का राज है. प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का भला राज है. भजन करा बसल्या बसल्या मस्त. भजन करावं, लहानपण घ्यावं. ज्याला लहानपण घेता आलं त्याच्या पाठीशी प्रभू उभा राहतो. ज्याला लहानपण घेता येत नाही, प्रभू म्हणते तू सक्षम आहे सध्या, तुला माझी गरज नाही. ज्या दिवशी वाटेल तेव्हा वाजवतो टाळी बाबा. सध्या तू मोठा आहे, तुझ्या घरी सर्व आहे म्हणून तुझा हात उचलत नाही. ठीक आहे, तुझी मर्जी आहे बाबा. ज्या दिवशी वाटन तर मग वाजवतो. गोपाल कृष्ण भगवान. एवढं मोठं सगळं आहे. या घरातून आपल्याला एक दिवस काढणार आहे. या घरात गरम करायची बी वस्तू आहे, म्हणजे पाणी गरम करायचं, थंड पाणी बी आहे, एसी बी आहे, गाडी बी आहे, फोमची गादी बी आहे, दिवाण बी आहे, सोफा बी आहे, अनेक सोय आहे. पण मेल्यावर मात्र जेव्हा धुकधुकी राहते गचकन खाली ठेवते. सोफा पेटवाचा आहे का? दिवाण पेटवाचा आहे का? बरं मरता मरता त्या फोमवर नाही ठेवत हो आपल्याला, त्या फोमवर नाही ठेवत. ते बोतर गितर असेल तर तिकडे जाऊ दे भरवते म्हणते, आणि मरू द्या माणसाले त्याचं सगळ्याचं गाठोडं बांधते ना ते बंडीवर टाकते, चालते म्हणते तिकडं. अरे धुवून टाकतो ना मायबापाचं. नाही रे, हे बेकार आहे बा. जो माणूस, मी बी राहिलो तरी तेच आहे. काय माय धोत्र बित्र ठेवणार आहे का? नाही, याच्यातच राहीन घोडे महाराजाचं वाटत. गोपाल, भीती तर पहा किती मोठी आहे. काय भीती दिली देवानं, देवांनी लावून दिली, आम्ही लावली ते कधीच नाही. भीती वगैरे काही नाही. मुलगा मेला म्हणजे वडील मेला, वर दिले मुलगा आहे दिल्लीले, इथून सुतूक पाळते. आता हात लागते का तिथून तिथं? काहीच नाही, घेणं नाही देणं नाही, आहे ना. संत म्हणतात की काम आटोपलं, कार्य आटोपलं, कामाला लागला दुसऱ्या दिवशी जागा वागा सारून टाका, दिवा लावून टाका आणि परमेश्वराला म्हणा ईश्वरा त्याच्या आत्म्याला शांती मिळो. हे शिकवलं संतायनं. आणि दुसऱ्यानं शिकवलं नाही, सुतू काय पाहिजो बुवा फरीत लागन माग घ्या ते पितर दिलं मनात लावून. भीती आहे हे, भीती काढली या संतायनं. हे संत महात्मे भीती काढायला आले. अरे संतायनं ओरिजिनल कीर्तन केलं. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, तुकोबा, ज्ञानोबा यांचे ग्रंथ ओरिजिनल आहे. एक जरी ओवी वाचली ना तर असा माल भेटते, काही बोलायचं काम नाही. आम्ही लागलो हात दाखवण्याकडं, आम्ही लागलो नशीब पाहणाऱ्याकडं, आम्ही लागलो याच्या त्याच्याकडे का. अरे मान, नशीब त्यानं बदलत नाही, नशीब तुमच्या कर्मानं बदलते. गोपाल कृष्ण भगवान. अभ्यास करा, शिका, मोठे बना.
मोठं बनलं की असं घर बनते. पहा बरं, हे नशिबाच्या मांग लागले असते, देवटेव लागले असते का? ह्या बिल्डिंग वाले जे आहे का नाही, हे नशिबाच्या मांग नाही लागले, हे कर्माच्या मांग लागले, म्हणून बिल्डिंग बनली. गोपाल कृष्ण भगवान की पण कधी कधी बिल्डिंग बनली तर दुसराच माणूस झुरते. याची कशी बनली? कधी कधी बिल्डिंग बनली तर दुसराच माणूस झुरते. याची कशी बनली? काय चमकते त्यालाच माहित आहे किती लोन उचललं. गोपाल कृष्ण. त्याला झोप येत नाही रात्री रात्री, त्याला झोप येत नाही ना, या त्याला अजून जळून बारीक करते. त्याचं त्याला माहित आहे. घर पाहिजे होतं, घर पाहिजे होतं, एक घर पाहिजे होतं, बापा झालं पाहिजे होतं. त्याचं लोन खंडवणं सुरू आहे आणि याचं जळणं सुरू आहे. काय कठीण काम आहे. तू बी काढून पाय ना, मग पाय तुला झोप येते का नाही तर. अरे चांगली कार आहे का म्हणते याच्या समोर. आमचे किल्लेकर साहेब होते का जे, हे PS आहे हा, हे रिटायर झाले सेवाग्रामवरून. मी त्यांना एक आवाज दिला, गोडे बोंद्रे साहेब मले न्यासाठी येता का? कुठं? गिरनाळ्याले. म्हणे बाबा एवढी सेवा भेटली, जमलं. म्हणलं म्या म्हणलं इकून काही नेलं नाही तिथं गाडी बिडी. आता तुम्हीच या आणि तुम्हीच इथं थांबा आणि अजून नेऊन द्या. आज एका शब्दानं तो माणूस आला, घेऊन आला आणि घेऊन जाणार आहे. बायपास सर्जरी झाली त्यांची एवढी मोठी, त्याच्यातून वाचला माणूस. कोणी नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा कोणाचे. अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे. कोणी नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा कोणाचे. तुमच्या नाताने इकडे आणा बरं. ओय बाजू, ओय त्याला इकडे आणा. कोणी नाही बा, नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही रे, नाही रे, नाही रे बाबा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा, नाही बा कोणाचे, कोणी नाही बा, नाही बा, नाही बा कोणाचे. थांबा एवढंच पोरग का पाहिलं त्यानं, का पाहिलं त्यानं. सकाळी बॅग दिली त्याच्या खांदावर का होय सरका तिकडं. पाय कठीण काम आहे. याले का सुख आहे का? झोपून राहायचं 8 वाजेपर्यंत. किती काम आहे. कोण म्हणते लोक कामात नाही म्हणून. इथलुशापासून काम लागलं. पोरग डॉक्टर झालं पाहिजे, SP झालं पाहिजे, कलेक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, वकील झालं पाहिजे. मायबापाला लागली आहे जोत आणि यायले तिकडे पाठवणं सुरू आहे. यांचा खेळाचा टायमिंग होता गेला. कधी कधी रविवाऱ्या दिवशी अशा कीर्तनात आणावं त्याले. लेकरं घडण, लेकरं जर घडले ना, तुम्ही याला इंजिनियर बनवून राहिले हे होई नाही, त्याच्याबद्दलही नाही. जे बनवायचं ते होई नाही. पण माणूस बनून बनून इंजिनियर बनला ना तर चांगला बनन, इन्स्पेक्टर बनन, इथं येऊन जर चांगला बनन, इमानदार बनन. आणि म्हणून त्याच्याकडे पाहिल्यावर तो भेला म्हणे बहीण काही करत तर नाही आहे ना. एक फोटो काढून घ्या ना आमचा वाला आहे ना, काढून घ्या. त्या याच्यामध्ये नाही का कायच्यात म्हणते ते भारूट गिरूट राहते, त्या साडी नेसते, लुगडं नेसते, ते नाचते ना, भलं मस्त वाटते तुम्हाला नाही का. हा मग गरोदर बाई दाखवली, भलं मस्त वाटते आहे ना. खूप हसा येते. कीर्तन म्हणजे हसा नव्हे, कीर्तन म्हणजे जीवन होय. लेकराले असंही कडीवर घेऊ शकतो ना आपण, असं नाही घेऊ शकत का. लहान आहे तो, कृष्णासारखा आहे. गजानन बाबा आहे तो आपल्यासाठी आज चालला बिचारा आहे ना. येते का कीर्तनात मग
जाऊन ये करू ना येते का येतो म्हणत्या जा टाळ्या वाजून द्या त्याच्यासाठी है ना हे पुस्तक घेते का तुला पुस्तक देऊ का बाबू हे घे सामुदायिक प्रार्थनेचं पुस्तक दे पाहतो बा हाय हाय हा हे घे हे माझं तुम्हाला वायर रोजचं वया टाळ्या वाजून द्या अहो इंजिनियर वकील डॉक्टर बनणारे पुस्तक खूप आहे डिग्र्या बनवणारे माणूस बनवण्याचं पुस्तक राजो ग्रामगीता आहे गोपाल कृष्ण भगवान की एकदा का माणूस बनला ना एकदा जर माणूस बनला ना तर लय सुख वाटते रड नाही येत माणसाले त्याच्या कौतुकाचा रड येऊ शकते किती सुंदर नातू आहे हो बाया किती सुंदर पोरग जन्माले घातलं म्या त्याचं कौतुक वाटते पण एक रड दुसरा आहे किती दारू पेते हो दे काय माय बापाले मारते दे काय बायकोले मारून राहिला ह्या दुसरा रड वय एक रड येते काय अभ्यास केला हो त्यानं काय मोठा झाला काय अधिकारी झाला त्याच्यातही लोक रडते बरं काय कौतुक करावं तुमच्या पोराचं असंही म्हणते पण एका पोरीला त्रास राहायचा एका माणसाचा ना तिथंही रडच येते ते रड वेगळा तो रड दुःखाचा आहे एक रड सुखाचा आहे गोपाल कृष्ण भगवान आणि म्हणून आम्हाला जे काम दिलं आहे ते तुमच्या समोर मांडतो आमच्या या अजून तर कोणी मोठा नाही व पोलीस राहो का अधिकारी राहो त्यालाही बी लेकरं बाळ आहे परिवार आहे तोही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या लेकरा बाळासाठी जगते म्हणजे आजचं कीर्तन गजानन बाबासाठी नाही तर गजानन बाबासाठी कीर्तन ठेवायचं असतं तर एखादी दुसरा महाराज बोलला तिकडून काशीकडून सांग बाबा तू देव देव सांग पण तुम्ही मले काहून सांगितलं याही वर्षी का तुम्ही घरातला देव जागा करता म्हणून तुमचं कीर्तन पाहिजे गोपाल कृष्ण भगवान एक कीर्तनकार आहे तो देवातला देव जागा करते ठीक आहे बुवा पण त्याच्यातला देव जागा करून करता का तो 2 दिवस जरी घरी जेवायला आला कोण्या रूपानं तुम्ही म्हणाल कसा आला का जाव घराकडं तो देव नाही कामाचा तुमच्या घरातला माणूस जागा झाला पाहिजे तुमच्या घरातली माऊली जागी झाली पाहिजे तुमच्या घरातले लेकरं जागे झाले पाहिजे आणि ते जर का झाले तर खऱ्या अर्थानं आनंद मिळते गोपाल कृष्ण भगवान की आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी मग येताना कशी या हळूहळू चला हळूहळू चला म्हणते भांडण करत नका येऊ भांडून बी नका येऊ हळूहळू चला लाया पोहे घ्या हातात लोणचं घ्या हातात साखर घ्या काहीतरी घ्या मिरचे घ्या डाळ घ्या जे वाटते या काल्यात टाकासाठी आहे ना काही वर्गणी असन ते बी हातात अशी घेऊन या टाकून द्या म्हणजे हळूहळू चाला कोणाशी भांडत नाही याचं मस्त आनंदाने याचं प्रेमाने याचा देवा मी तुझ्याकडे येत आहे बाबा माझं तर माहीतच आहे तुला देवाला माहित आहे आपल्या घरी किती दुःख आहे माझ्याकडे किती दुःख बिक्क नाही आहे कारण की आपण त्या सुख दुःखाच्या पलीकडे चालायचं आहे सुख दुःखाच्या पलीकडे चालायचं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे मला दुःख नाही म्हणून तुम्हालाही नाही झालं पाहिजे असं मला वाटते म्हणून मी सांगत आहे गोपाल कृष्ण भगवान की जय या माईकले करंट जरी लागला तरी मला दुःख होणार नाही मरण येईन फरक काय आहे दुःख नाही येणार दुःख कायच येणार आहे मरण होईन एका झटक्यात गेली खटखट लेकाची 17 ठिकाणी कीर्तन करायला जायचं एका ठिकाणी केलं झालं काम खट नाही जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा तुझको कांटों पे चलना पड़ेगा तुझको कांटों पे चलना पड़ेगा एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा
बाहर जिंदगी एक किराये का घर आहे. किरायाचं घर आणि खाली घर. आई दुःख नाही मानत, जीवनाचं दुःख नाही मानत. सुख आणि दुःख येत राहणार आहे. कधी कधी वाटते कोणाला, देवा एवढी पूजा पाठ करतो मी, सगळं करतो, माझ्या घरी दुःख काहून आहे? हे सुख आणि दुःख हे जीवनाचे लक्षणच आहे. हे लेकर आहे बरं का, या जीवाचे लेकर आहे, सुख आणि दुःख. मग हे दुःख आलं तर महाराज करायचं काळजी, गजाननाचं नाव घ्यायचं. ज्या देवाला तुम्ही मानतो त्याचं आनंदानं आणि सद्भावनेनं नाव घ्यायचं. तो तुम्हाला समाधान देईल, शांती देईल. एवढ्या भावनेनं घ्यायचं की मग तुमच्या समोर कोणी दिसलं नाही पाहिजे, पण तेवढं घ्यायचं. मग देवही कामाचं आहे का नाही? देवही, लोक म्हणते देव नाही आहे. अरे तो त्याच्यासाठी तर आहे, जेव्हा तुम्ही दुःखी होता तेव्हा त्याचा दरवाजा खुला होते, जेव्हा तुम्ही सुखी राहता तेव्हा त्याचा दरवाजा बंद राहते. गोपाल कृष्ण भगवान तो तुमच्या दुःखासाठीच उभा आहे. जेव्हा दुःख झालं तेव्हा त्याला आळवा, तो आपले दरवाजे खोलून देते. पण जेव्हा सुख असते ना तेव्हा माणूस आपला दरवाजाच खोलत नाही, जातच नाही. मला काही घेणं देणं नाही म्हणते. बा हे बयाड आहे म्हणते लोक, आहे ना, हे कीर्तन करणारे, आयोजन करणारे, हे कमिटीच बयाड आहे म्हणते. यायला एवढंच काम आहे म्हणते. कारण कधी कधी त्याच्या मुखातून निघून जाते, कारण ते त्याचं अज्ञान पण आहे. त्यांना थोडंसं कळलंय, गजानन बाबाला खूप कळलंय, त्याच्या भक्ताला थोडंसं कळलंय, म्हणून ते असा मंडप टाकते, साऊंड बोलवते, आम्हाला बोलवते. आता आम्हाला कायसाठी बोलवते? महाराज आम्ही नाही बोलू शकत जी, तुम्ही जर बोलले तर यांचं मन पाजरण, आणि पाजरलं तर हेही थोडे थोडे याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. मग आल्यावर आज देतो पोट भरी, पुरे मनाल तो वरी. मग येताना असं डोळ्यात अश्रू असले पाहिजे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. जसा असा आवाज जर एका अर्थ पोरानं दिला, मायले माय कशी आपलं धुणं गिनं टाकून देते आणि आपल्या पोराले जेवाले पहिले देते का नाही? बाबाजी देते का नाही? आपल्या पोरानं जर बापाले आवाज दिला, सगळे बाप आणि सगळे माय या ठिकाणी आहे. ज्याची कदर त्याला येते, दुसऱ्याला येणार नाही. एक पोरग इथं असलं त्याची कदर दुसऱ्या बापाला येणार नाही, ते संताला येऊ शकते. पण ज्याचं पोरग उपाशी आहे ते कदर मात्र ते बाई 10 कोसावर जरी असन तरी तिला तिथून तिथं चिंतन राहील. काय माय पोरग उपाशी असन, शाळेतून आलं असन, त्याला भाकर द्यायला लागन, त्याला डबा दिसला का नाही, त्याला जेवाचं डबा दिसला का नाही, पाणी दिसलं का नाही, ते तिचं चिंतन राहील, कारण ते तिचं आहे. इथं असणारे जेवढे काही मायबाप आहे, स्वतःसाठी कोणी बी जगते, स्वतःसाठी कोणी बी जगते. कुत्रही जगते, मांजरही जगते, चिमणी जगते, पक्षी जगते, नाही गाय बी जगते स्वतःसाठी. मनुष्याचं असं आहे, त्यानं थोडं दुसऱ्यासाठी जगावं. तर एक कमिटीचे मंडळी म्हणा, तुम्ही तुमची वर्गणी देऊन इथे आज महाप्रसाद होणार आहे ना. मग तो महाप्रसाद कोणासाठी आहे? सर्वांसाठी आहे. कोणी बी येऊ, इथे हकलाचं नाही. जो रंगला गांधला आहे, आपण नाही जेवलो चालत, आपण लखपती मोठे माणसं आहे, आपल्या घरी करून जेऊ बेसन पोई, पण आलेल्या माणसाला उपाशी पाठवायचं नाही, हे संतांचे लक्षण आहे. गोपाल कृष्ण भगवान तो तेवढीच वाट पाहते, ज्याच्या घरी नाही आहे तो तेवढीच वाट पाहते की मले जेवायला भेटल. राम तेवढीच वाट पाहते, तो तिथून काला आहे करा रे बा, आपल्याला जेवायला भेटल. आणि कधी कधी आपल्या हातात तेच महापाप घडते की ज्याला जेवायला द्यायचं त्यानेच हकलून देतो. गजानन बाबा पत्रा येऊन जेवण्याकरता आले. भक्त म्हणे, बाबाजी या ना जेवायला. ओळख झाली तेव्हा, संत गजाननाची ओळख झाली ना, तेव्हा एका भक्ताने नेलं, महाराज जेवा ना, मी तुमच्यासाठी जेवण आणला, डबा आणला, खूप आणला, तुम्ही जेवा ना. बाबाजी पत्रायूचे शीत खात होते, त्याला म्हणे इथं नका जेवा ना, तिकडे जेवा ना. मी आणलं, ओळख आले, त्याने ओळख केली तर मग खूप आतुर भाव होते. ओळख झाली
एखाद्याची ओळख झाली तर भावना जागी होते. तर त्यानं पूर्ण एक पोतही खाल्लं तरी आपण देऊन देतो का हरिभाऊजी? त्या भावना जाग्या झाल्या. पण ओळख नाही झाली तर माणूस एक फुटकाही देत नाही. लक्षात ठेवा आई, ओळख जर नाही झाली तर एक फुटकाही देत नाही, एक उलट झोडपा मारून देतो. कुत्र गित्र आलं तर ओळख नाही झाली. पण ज्याला ओळख झाली तर ते काय म्हणते, माय दवडीतली काढते, एक पुई कमी खाईन आज. पण हे दारात आलाय, याले भूक लागली असं झालं. देव पावला तुम्हाला ओळख झाली, भावना तुमच्याही जागा झाल्या, त्याच्याही आत्म्याला बरं वाटलं की कोणीतरी भाकर. आता ते मुक जनावर आहे, ते मुक असल्यामुळे काय होत, त्याला आज पोळी भेटली, दुसऱ्या दिवशी तेच वालं कुत्र अजून येते, या घरी भेटली रे, दुसऱ्या घरी झोडपावं लागे रे, त्याच्या घरी नाही जाणार मारणाऱ्याच्या, तर तुमच्या दाट्यात येऊन बसल. असं करता करता तुम्ही त्याला अर्धी टाकत अर्धी टाकत, एक दिवस तुमच्या घरचा जीव होऊन जाईल तो. गोपाल कृष्ण भगवान की जय. किती वेळ लागला त्याला आपलं कराले? जास्त वेळ लागते का आपलं कराले हरिभाऊजी? आपलं करायला वेळ नाही लागत, त्या भावनेनं द्या लागते. पण कधी कधी घरात तुम्ही राहता पण एकामेकाला आपलं करू नाही शकले. घोडे महाराज आले की माया पाया पडान तुम्ही, माझ्या पाया कोणीच नका पडू. जेवढी श्रद्धा भाव तुमचा आहे, माझ्या पाया पडाचा, गजाननाच्या पाया पडाचा, तेवढ्या श्रद्धा भावनेनं तुमच्या मालकाच्या पाया पडा आज. तेवढ्या श्रद्धा भावनेनं तुमच्या सासऱ्याच्या पाया पडा आज, सासूच्या पाया पडा. बरं सुनाशी जमत नसन तर सुनाच्या नका पडू, पण सुनाला पोरगीचा दर्जा द्या, म्हणजे तुम्हाला आजच गजानन महाराज पावला असं मी म्हणतो. गोपाल कृष्ण भगवान. पण आपण ते नाही करत, जे घरात आहे ते नाही करत. आपण बाहेर देव शोधतो, देव तर घरातच आहे. ज्याच्या घरात असं वातावरण निर्माण झालं त्याला त्या घरातून जाऊशा वाटत नाही, कोणा तीर्थाला जाऊशा वाटत नाही. सासूतही देव दिसते, सासऱ्यातही दिसते, बाजऱ्यातही दिसते, मालकातही दिसते, पत्नीतही दिसते, आईतही दिसते, आणि शेजारच्या मध्ये बी दिसते. गोपाल कृष्ण भगवान. पावर आहे गजानन महाराजात. आता आपल्याला तर करायचंच आहे. पुरव आपल्याला फुकटमध्ये बोलवलं एका गावला, चालन का? कर्मयोगी फाउंडेशन आहे नागपूर पाशी, त्याचा फोन आला, महाराज एकदा गाडगे बाबाच्या जयंतीला तुम्ही या ना सेवा द्यायला. मी म्हणलं कलाकार लोकांना पैसे द्या लागते, 1000 1500 2000 असं त्याचं आहे. बरोबर आहे, एवढ्याला वस्तू आहे बयकल्या, म्हणजे एवढ्याला या साऊंड आहे, हे साऊंड किती रुपयाचा आहे, ह्या जर बयकला तर किती पैसे लागते. पैशानं काहीच होत नाही, पैसा जर नसला तर काहीच होत नाही. लोक पैशाबद्दलही बोलते, काही पैसे घेते, ते पैसे घेते, असं घेते, असं म्हणू नका. त्यांचं घर जगवाले कोणी जाऊ शकत, त्यांच्या लेकराला शिकवण्याकरता कोणी जाऊ शकत. राम जर भिक्षा मागायला जर गेला तर भिकारी म्हणान, मग त्याच्या हक्काचे पैसे तो घेते, तर चुकीचं कुठं आहे? उद्या भीक मागायला जर आला तर काय म्हणन, उद्या तू जर भीक मागायला गेला, मी जर गेलो, बरं झालं यायला मी गाडी आणा म्हणलं ना, यायला जर मनात जर दुसरा भाव असता तर फुकट आली का गाडी तुझ्यासाठी? मग का म्हणलं असतं आपण, त्या बापान घेऊन ठेवली का गाडी? मला फोन करून त्याला अधिकारानं, कारण नातं जुळलं त्यालेच म्हणलं, नातं जुळलं त्यालेच म्हणलं. हे जर मला एखाद दिवशी कीर्तनाले बोलवून तर मी त्याच्या घरी सुद्धा फुकट जाईल. साधू सेना साधूने लेत, नावी सेना नावी लेत, तुम आयो मोरे घाट. हे जेव्हा रामाला लक्ष्मणाला जेव्हा आणि सीता मैयाला जेव्हा नावाडी जो नाववाला होता तो जेव्हा पोहोचवायला लागला, या काठून त्या काठे, तो नावाडी आला. नावाडी म्हणे राम आले वाटते म्हणे आपल्या दरबारात, राम आले वाटते म्हणे. राम तर खूप मोठा माणूस आहे, पण राम असाही आहे का त्याचा गोट्याले पाय लागला होता तर बाई झाली होती, अहिल्या शिळा उदरली. तो राम होय का म्हणे? हो तोच राम होय. हो राम आएंगे तो अंगना सजाएंगे, हो राम आएंगे तो अंगना सजाएंगे, हो मेरे
जाएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जला के दिवाली है मनाएंगे, ओ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे, ओ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे। ओ राम झूलेंगे तो पालना झूलाएंगे, ओ राम आएंगे तो पालना झूलाएंगे, मीठे मीठे मैं भजन गाएंगे, मीठे मीठे मैं तो भजन सुनाएंगे, ओ मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो त्यांना इकडे आना, त्यांना इकडे आना, ओ मेरे आज भूल जाएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे तो अंगना सजाएंगे, ओ राम आएंगे तो अंगना सजाएंगे, ओ मेरे झोपड़ी के बाग भूल जाएंगे राम मेरे झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे राम ओ राम आएंगे तो अंगना सजाएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे राम बाबाजी आले. आपलं सगळ्यांचं शरीर चांगलं आहे, आपलं सगळ्यांचं शरीर चांगलं आहे, आपल्याला दुःख नाही, पण त्यांचं शरीर एका साईडला गेल्यामुळे त्यांना दुःख आहे. पण हे दुःख कीर्तनानं दूर नाही होत, दुरुस्त नाही होत ना, ते दवाई आहे, त्या दवाईनं होते. कधी आपली नस दबली त्याच्यामुळं हे अशी परिस्थिती होते. अर्थात कोणाला असं वाटते घोडे महाराज आता आम्ही बिमार पडलो, तुमच्या कीर्तनात आल्यावर होईल का? नाही, तसं नाही, समाधान वाटू शकते. नाही ते अंधश्रद्धा झाली की घोडे महाराजाच्या कीर्तनात आला आणि माणसाले हात आले. अजून तेच काळ येईल कोणाचा? गोऱ्या कुंभाराचा, की भजनामध्ये हात आले, हात तोडले मग हात आले. असं नाही, आज नाही होते, आता नाही होणार ते. आता ते कलियुगाचा टप्पा आहे, शेवटल्या टप्प्याकडे आहो आपण. कारण की आता माणूसच माणसापासून दूर चाललेला आहे, तर देव जवळ येण्याची वाटच नाही आहे. आता दुःख सहन करण्याची कॅपॅसिटी आपल्यात निर्माण झाली पाहिजे, म्हणून कीर्तन आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आलेला जो टाइम आहे, आलेला जो वेळ आहे, तो आपल्यावर आला आहे, त्याला थोडा शिथिल करता येईल या विचारानं थोडं समाधान वाटन, त्यासाठी कीर्तन आहे. की बाबा थांबा, काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, होऊन जाते. जीवन पाकस आहे, हे एक ध्यानच आहे. बैठे है तेरा ध्यान लगाए प्रभु, तार सके तो तार, तार सके तो तार, तार सके तो तार, तार सके तो तार. बैठे हैं ध्यान लगाए प्रभु, बैठे हैं तेरा ध्यान लगाए प्रभु,
तार सके तो तार सके तो तार सके तो तार सके आमच्या सर्व कलाकारांसाठी एकदा टाळ्या वाजून द्या, स्वागत करून द्या. साऊंडवाल्यांसाठी टाळ्या वाजून द्या, मंडपवाल्यांसाठी टाळ्या वाजून द्या, दान करणाऱ्या मंडळीसाठी टाळ्या वाजून द्या, स्वयंपाकवाल्या मंडळीसाठी टाळ्या वाजवा, पूजा करणाऱ्या मंडळीसाठी टाळ्या वाजवा, सजावट करणाऱ्या मंडळींसाठी टाळ्या वाजवा आणि माझ्या गजाननसाठी आवाज द्या. बोलो संत गजानन महाराज की जय, संत गजानन महाराज की जय. जन्म जन्म के पाप हमारे बिन कृपा तेरी कौन सुधारे, बिन कृपा तेरी कौन सुधारे. जन्म जन्म के पाप हमारे बिन कृपा तेरी कौन सुधारे. समझ गए हम अनुभव से यह तू ही करेगा पार. तार सके तो तार, तार सके तो तार, तार सके तो तार. बैठे है तेरा ध्यान लगाए, है तेरा ध्यान लगाए. तार सके तो तार, तार सके तो तार सके तो तार सके तो. चला माय बाप हो, असं हे काम आज संत गजानन महाराजांचा काला या निमित्तानं आलो आहे. तुकोबाराया म्हणतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. कमी आवाज, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, भांडाचं नाही. आता घरी जर थोडासा मालक रागावला ना तर आपण चुपचाप राहून जायचं. बरं कधी कधी घरी मालकीन रागावले ना तुम्ही चुपचाप जाऊन राहून जायचं थोड्या वेळापुरता, म्हणजे भांडण होत नाही. दोघंही एका वेळेस रागावले ना तर भांडण होऊ शकते. गोपाल कृष्ण भगवान की जय, है ना. मग काय आहे, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे. बाबा गोपाल कृष्ण भगवान की जय. खऱ्या अर्थानं हे काम आहे संतांचं कार्य प्रेमाचं आणि शासनाचं कार्य दंडुक्याचं. अजी कायसाठी नाही आले पोलीस, हे पोलीस सगळे बसूनच आहे. आपल्या मागं पुढं पोलीसच राहते. हो, काही चिंता नाही करायची. हे वर्दीतले सेवक आहे, आम्ही पांढऱ्या कपड्यातले सेवक आहे. फरक एवढाच आहे. आम्ही प्रेमानं सांगतो, हे दंडानं सांगते. आमच्यानं नाही ऐकले की त्याच्यानं ऐकते. गोपाल कृष्ण भगवान असं आहे. आणि म्हणून पोलीस म्हटलं की भीती वाटते. बाबा पोलीस आले, बाबा आता काय कर, का पकडणार आहे का? नाही, पोलीस म्हणजे रक्षक आहे आमचे. पोलीस भक्षक नाही, पोलीस आमचे रक्षक आहे. अरे ते आहे म्हणून आनंदानं झोपतो, ते आहे म्हणून आमच्या थोड्याशा चोऱ्यागिऱ्या होत नाही. ते जर नसते तर कोणीच कोणाला ऐकलं नसतं. गोपाल कृष्ण भगवान. आणि संविधान आहे म्हणून बरं आहे. संविधान आहे, भारताचं संविधान लिहिलं. अरे एक बाप लेकरांसाठी कष्ट करते, परिवारासाठी कष्ट करते, आणि एक महापुरुष संत क्रांतीवीर देशभक्त बाबासाहेब देशासाठी संविधान लिहिते. कष्ट केले तर
कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जाती तवा तू नकारे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जाती तुम्हारा जाती तुम्हारा कष्ट केले तर माझ्या अभिमाने कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जाती तवा तू नकारे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला तुम्हारा आज मला गावंडे साहेब घेऊन आले असते पहिले फोन त्याला केला पण त्याला काही उचलता आला नाही पाण्यासाठी संघर्ष होता पाण्यासाठी संघर्ष होता मान सन्मान नशिबी नव्हता पाण्यासाठी संघर्ष होता मान सन्मान नशिबी नव्हता आज जगतो आम्ही सन्मानाने आज जगतो आम्ही सन्मानाने कष्ट केले माझ्या कष्ट केले माझ्या कष्ट केलेत आमच्या माय बापाने वृद्ध आश्रमात धाडू नकारे कष्ट केलेत माता पित्याने वृद्ध आश्रमात धाडू नकारे कष्ट केलेत माता पित्याने वृद्ध आश्रमात धाडू नकारे दूध पाजिले आमुच्या आईने कर्ज त्याचे फेडल्याशिवाय राहू नका रे असे शिपाई बना देशाचे सेवक बना एका टायमाला बाबासाहेबाला गाडीत बसू देत नव्हते एका टायमाला शाळेत बसू देत नव्हते 170 देशात त्या माणसाचं नाव आहे टाळ्या वाजून स्वागत करा कोणी नाव दिल्यानं नाव होत नाही घोडे महाराजांना पुन्हा नाव द्यावं असं नाही तुमचे कर्म जर चांगले असेल तर शिपाई बी सोबत राहते पोलीस सोबत राहते साधा आहे का हे साहेब मला आज घेऊन आले असते पहिला फोन द्यायला गेला दुसरा फोन बोंद्रे साहेबाला केला एक पोलीस आज याच्यात रिटायर झाल्यावर मागं बसून आहे आणि 2 पोलीस वर्दीवर समोर आहे गोपाल कृष्ण भगवान अरे घोडे महाराज अंधश्रद्धा शिकवत नाही माणुसकी शिकवते मानवता शिकवते म्हणून आजही शासनाला आमच्या विचाराची या संत विचाराची गरज आहे संत प्रेमाने सांगते शासन दंडुक्याने सांगते फरक एवढाच आहे गोपाल कृष्ण भगवान आहे ना गरज सगळी आहे नेऊ दे वाढदिवसाले काही कपडे नेऊ दे काही खाऊ नेऊ दे काही पॅकेट नेऊ दे सगळं पाहणं घरच्यासाठी देवासाठी या ना पॅकेट घेऊन लाया पोयच घेऊन या दावत की मैं तो दीवानी बनी असे दीवाने होऊन कि मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बने दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी दीवानी
लावली गावंडे साहेब आणि साहेब या इकडे स्वागत करतो. या या एक एक फुल देऊन करतो. या, तुम्ही बी या गावंडे साहेब, तुम्ही बी या. आज तुमच्या यानं ते आले साहेब. वेळोवेळी आमचे DYSP साहेब, SP साहेब सगळ्यांशी भेटी व्हायच्या. जय गुरु साहेब. हा, जय हिंद. हा. या इकडे, या इकडे. तुम्ही आमच्या पाया पडत नाही. आज संत गजानन बाबाला गेला तुमचा नमस्कार. संत गजानन बाबाला कोणीही मानते, घोडे महाराजाला नाही मानणार. तुकाराम महाराज म्हणत होते, काय म्हणत होते? ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे या, या. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गोपाल सरिया. जय हिंद. नन्ना मुन्ना राई हो, देश का सिपाही हो, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राई हो, देश का सिपाही हो, नन्ना मुन्ना राई हो, देश का सिपाही हो, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. जय हो.